अण्णा, हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला. अहो अण्णा, बायको आहे आता मी तुमची, आणि वचन दिल्याप्रमाणे तुमच्या नावाचं मंगळसूत्र तुम्ही तुमच्याच हाताने माझ्या गळ्यात घालणार. घाला बघू. अण्णा, या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली. ह्या मंगळसूत्र तुम्ही माका देवा ब्राह्मणाच्या साक्षीन घातलास, त्याच्यावर माझो अधिकार असा. तुमच्या नावाचं मंगळसूत्र आणखीन कोणाच्या गळ्यात पडता कामा नये. सरिता बरा असस ना? दत्ता असा ना काळजी घेऊ. आहे तो झाला काय? काय झाला? अगे हळदी कुंकवासाठी बायका इले हो. अगो त्यांचा आवाज ऐकतय मी. हा मग तू बेगीन चल. अगो देश ओटी भरूक नको काय? ते का पण वाण ठेवू खया ना. मग त्यांची तोंडा कोण बंद करतला? भांडी वाजतात ना तशी त्यांची तोंडा वाजतात. पण ते 4 माणसं जमली असत तर आवाज होतोलच ना. हा काय त्या लवकर कर आणि त्यांका एकदा घालवून दे बघ्या. गो असं बोला नको. हळदी कुंकवा केली होती. हा आता हैती येली होत तर इतको आवाज आणखीन येतली ना मग वाड्याचो वेंगुर्ल्याचो बाजार करतली. तुका त्रास होता ना तर कानात कापसाचे बोळे घाल. झालाच माझा. एकामेकाक बरवा. अगो असा कसा? थांब, आधी नाव घे अण्णाचा. खांद्यावर बंदूक, नजरेत जाळ, असं रूप माझ्या डोळ्यात साठलंय यांचं. अण्णा नाईकांचं नाव घेते आता माझ्यासाठी सदैव दार उघड अण्णा नाईकांच्या वाड्याचं. घ्या अण्णा. अण्णा आता तुम्ही पेढा भरवा पाटणकर बाई ना. अरे नेने, पाटणकर बाई काय आता ते आपले वहिनी झालेत, नाईक झालेत ते. अण्णा भरो पेढो. असं काय अण्णा, तुम्ही माझं नाव नाही घेणार?
यद तवाणाचं ताट दे. असं काय इंदुताई, आधी नाव तरी घे मग सुरुवात कर. हाताय इतकी वर्ष झाली संसारात, नाव काय घेतलंय? हो ना काय लाजता, घेवा आता नाव. पतिव्रतेचा व्रत घेऊन नम्रतेने वागते. आता काय सांगा वया. अगो ऐक तरी, बोल गो. पतिव्रतेचा व्रत घेऊन नम्रतेने वागते. हरिरावांचा नाव घेताना आशीर्वाद मागते. आहे मस्त नाव घेतला सा. थांब मी सांगतोय. चांदियाच्या वाटीत खडे, खायचे खडे, खडी साखरेचे, खायचे खडी साखरेचे. हा. चांदियाच्या वाटीत खडी साखरेचे खडे, शेवंताचं नाव घेतय, सगळ्यांसमक्ष हाडे. सरिता, आता पाहुणं येतो ना घरात. वय तर मग हे आजीबाई खमकी असा खेळव. मग हे घरातली कामं कोण करणार? दत्ता आणि सरिता मिळून करतीत कामा. काय दत्ता? बाबा चला आपण बाहेर बसू. त्यांचं काय चाललं आता, चला दे चला. इल्यापासून बघता सगळी कामं दत्ताच करता. आता या अवस्थेत सरिता कसं काम करतला? छाया नाया काय? हे काय बोलतस? हळदी कुंकवाच्या कामात त्यांनी हात तरी लावचो असता. वय गो बाय, माझा तर डोक्याच फिरला. सर तर त्यांनी उभ्या राहावच नको. हो काय बोलतास? बोलताना जरा तरी विचार करायचो. किती निघालास थैसला? ती बोलली आणि तुम्ही ऐकलास? तुमचा घर हा या, त्यांचा नाही असा. कोणी खय थांबायचं आणि खय नाही या सांगणारी ती कोण? ताई, डोळे पुसा बघूया आधी. डोळे पुसा. काय हाय या? असे नाही असाच तुम्ही. कोणाचं ऐकून घेणारे नाही असाच तुम्ही. माका काय वाटतं, तुम्ही आधी जसे वागायचंस ना तसा वागू खवा होतास. छायाताई, तुम्हीच त्यांना दोन शब्द बोलून घराबाहेर कित्याक नाही हाकललास? कोणी काही एक बोलला नसता. आणि कोण काय बोलला असता तर मी होतय ना तुमच्या वागडा. मग हे रवान दे गो. आता नशिबानच सगळा समोर वाढून ठेवले. मग कित्या कोणाक बोलला व्हायचो? ताईनू, नशिबान झाला म्हणून काय जगायचा सोडून द्यायचा? ताईनू, माझा एक ऐकशाल? तुम्ही ना नव्यान सुरू करा सगळं. सरिता, अगो काय बोलतो सरिता? नव्यान सुरुवात करूची? होय, मी ना हेंका ना तुमच्यासाठी एक चांगलं पोरगं बघूक सांगते. हो ताईनू, तुमचा काय वय झालेला असा काय? अहो अख्खा आयुष्य काढूचा असा त्या काय असाच काढणार असास? अगो माझ्या समोर बोललो सरिता, दुसऱ्या कोणासमोर बोला नको बाया. ऐता बोलतले माका तुमची अवस्था नाही बघवता. मी हेंका सांगतले सगळ्यांच्या संमतीन करूया ना. छायाताईने ती बाई बघा काय काय रंग उधळतात ती. आणि हैसर मी तुमका लगीन करूक सांगतोय.
छायाताई नु मी समजावीन ना सगळ्यांका. होय, सगळे समजून घेतील. फक्त तुम्ही काय तो तुमचा निर्णय देवा. सरिता, हा येईलय. काय तो विचार करा. कोणाचा लगीन असा? त्यांचा म्हणजे पाटणकर बाईंचा? आणि कोणाचा? अण्णांचा. बाबा, बाबा, काय झाला? काय गेल्यापासून गप असात? नाही, सहजच. नक्की? होय. नतभाऊ आता वरात येतली ना? कुणाची वरात? लगीना ना? मेला गप्रो, तुका काय लग्नाची स्वप्न पडतात? नाही, हा लगीन वरात येणारा वाजंत्री येतले. हा लगीना. खुळवा नुसतो काय बडबडत राहता. निघायचून. नाही, हा लगीन हा वरात येणारा. अण्णा, या काय? माझ्या वतीने छोटीशी भेट. प्रेम तर भरपूर आहेच. रे चोरट्या, बघतस का? अरे फोटो काढ. हा. वहिनी, आता नवीन आयुष्याची सुरुवात होते. अण्णाला जसं इंदू वहिनीनं सांभाळून घेतलं तसं तुम्हीही घ्यालच. अर्थात अण्णाचं तुमच्यावर जास्त प्रेम आहे. दोघी घरात सुखानं नांदा म्हणजे झालं. मी परत आल्यावर एकदा घरी येऊन जाईन. कुठे बाहेर जाताय? हो, म्हटलं लग्न झाल्यावर सांगावं. उद्या मुंबईला एक महत्वाची मीटिंग आहे, ती उरकून येतो. आत्ता गाडीत बसलो तर उद्या कोर्टात गाठता येईल. बरं आहे, येतो. सांभाळा. काका थांबा. सुखात राहा, सौभाग्यवती भव. अण्णा. अण्णा, आता सगळं आईला झालेला. चोरट्या, तू आता येतस कायच राहतस? हा, येतोय. शेवंता, तू घरी जा. मी येतोय मागणं. अहो पण गृहप्रवेश? येतोय मागणं. रघु, चल. ए सोंट्या, चल. असू बघतस काय? आयता काय गळ्यात लटकलं. त्यांनी 2-4 फोटो काढ आमचे. काढ. हा हा. मार. जवळ जवळ. थोडा जवळ. अरे असो कापतस की त्या तुझ्या बापाशीन तरी यायचा मशीन बघलाला. अरे माहेरचो ना पाटणकरणीच्या. म्हणा ना हौशेन फोटो काढल्यात. आता एवढा तू केल्यास तर तुका बक्षीस देऊ गोयाना. वयाना बक्षीस. ए घे. नको नको अण्णा, पैसे नको माका, नको. रघु, पैसे नको म्हणता. दी त्याला बक्षीस दी. तुझ्या दुसऱ्या लग्नाचं बक्षीस दी.
बाटली होय तुका? नाही नको अण्णा नको नको माका. असंच असं कसं? घे घे. घे घे. या वहिनी निघता आता आम्ही. आता जेवूनच जायचा ना. हो घराकडे जेवण करून ठेवलेला आणि आता लगेच जेव घेऊच ना परत. बाबा अहो तुम्ही तरी सांगा ना एक. नाही आम्ही निघतो आता. सरिता सांभाळ स्वतः. वहिनी सांभाळा सरिता पण आणि तुमका पण. अहो आता माका काय सांभाळूसा. बरा आता येवा हा परत. आता एकदम बारशाकच. नाही नाही बारसो घराकडेच होतलो. हा सरिता आवशीन बघ संधी साधल्या. येऊ का घरात? अहो असं काय बघताय? नव्या नवरीसाठी माप ओलांडायला ठेवणार नाही का?